एका सुंदर जंगलात चिंटू नावाचा एक छोटा ससा राहत होता. चिंटू खूप खोडकर पण मनाने चांगला होता. त्याला रोज नवीन गोष्टी शोधायला खूप आवडायचं. एके दिवशी चिंटू जंगलात फिरत असताना त्याला एक चमकणारा निळा दगड दिसला. "वा, हा किती सुंदर आहे," चिंटू म्हणाला. त्याने दगड हातात घेताच अचानक जोराचा प्रकाश झाला आणि समोर एक छोटंसं जादूचं दार उघडलं. दारातून एक पोपट बाहेर आला. "चिंटू, तू जादूच्या जंगलाचा निवडलेला मित्र आहेस," पोपट म्हणाला. चिंटू आश्चर्यचकित झाला. "मी? पण का?" पोपट म्हणाला, "कारण तू मनाने चांगला आहेस. पण आता जंगल संकटात आहे. काळा लांडगा जादूचा झरा बंद करणार आहे." चिंटू लगेच तयार झाला. "मी जंगल वाचवीन." तो पोपटासोबत मोठ्या प्रवासाला निघाला. वाटेत त्याला गोजीरवाणी खार, हसरा अस्वल आणि एक शहाणा कासव भेटला. सगळ्यांनी मिळून काळ्या लांडग्याच्या गुहेपर्यंत पोहोचले. लांडगा मोठ्याने हसत म्हणाला, "तुम्ही मला थांबवू शकत नाही." तेवढ्यात चिंटूने जादूचा निळा दगड वर केला. दगडातून तेजस्वी प्रकाश बाहेर आला आणि लांडग्याची वाईट जादू नाहीशी झाली. जंगलात पुन्हा पाणी वाहू लागलं, झाडं हिरवीगार झाली आणि सगळे प्राणी आनंदाने नाचू लागले.